नमस्कार मित्रांनो. निफ्टी एका मोठ्या मूव्हसाठी तयार होतं आहे, संपूर्ण मार्केटच, आणि खूप जबरदस्त मूव्ह आपल्याला दिसेल येणाऱ्या काळात. कारण काही फार्मा सेक्टर्स आहेत, काही स्टॉक्स आहेत, हे अशा छान पद्धतीने पॅटर्न बनवून तयार आहेत ना की ते एखाद्या ट्रिगरची वाट बघत आहेत. कुठले सेक्टर ह्या तेजीला पुढे नेतील किंवा कुठले स्टॉक्स ह्या तेजीला वर घेऊन जातील हे आपण आजच्या याच्यात पाहणार आहोत. त्याचसोबत ना मित्रांनो, आज एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ती म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी, तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, खूप जबरदस्त नफा मिळवला होता इंट्राडेमध्ये. इंट्राडे BTST असं धरून. पण त्यातले सर्वात महत्त्वाचा हा जो मिड कॅप निफ्टीचा जो ट्रेड आहे ना, तो आम्ही 2-3 दिवस मित्रांनो ठेवला 13,900चा, आणि खूप जबरदस्त एका लॉटवर 16-17 हजार प्रॉफिट दिला. आणि सेम आम्ही काल म्हणजे शुक्रवारी आम्ही 2 दिवसापूर्वी निफ्टीचा एक ट्रेड घेतला होता. 2-3 तुम्हाला माहिती असेल, बिहारचं इलेक्शन होतं आणि निकाल होते आणि दिवसभर मार्केट वर खाली होतं. पण ज्या पद्धतीनं आम्ही अचूक मूव्ह पकडली होती विद्यार्थ्यांना, ती खरोखरच थोडंच नाही. हे जे 2-3 ट्रेड होते ना, हे 10-15 मिनटामध्ये हा प्रॉफिट मिळाला होता मित्रांनो. मिड कॅप निफ्टीमध्ये हे तिन्ही ट्रेड, मिड कॅप निफ्टीचा ट्रेड ज्याच्यात 17,000 विद्यार्थ्यांना नफा मिळाला होता, आणि हे कालचे शुक्रवारचे ट्रेड, ह्या 2 ट्रेडबद्दल आपण बोलणार आहोत की ते 2 ट्रेड घेताना नेमकं काय प्राइस ॲक्शन होती, कुठल्या इंडिकेटरने आपल्याला ग्रीन सिग्नल दिला होता, आणि कसा सहज अगदी अवघ्या 15 मिनटामध्ये एवढा जबरदस्त नफा मिळाला, सर्व विद्यार्थ्यांना मिळाला. हे ॲक्च्युअल जो सेटअप आहे ना, जो आमच्या प्रो ट्रेडर्स आहे, तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे आजचा सेटअप जो सेशन आहे तो जबरदस्त असणार आहे. फक्त विनंती एकच आहे, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती असणार आहे ना मित्रांनो, तुमच्या ट्रेडिंगला एका वेगळ्या लेवलवर घेऊन जाईल. सुरुवात करूया आपण मित्रांनो. इथे आपण निफ्टीपासून सुरुवात जर केली तर तुमच्या लक्षात येईल बघा, हा निफ्टीचा विकली टाईमफ्रेमचा चार्ट आहे. तुम्ही इथे बघा, तुम्हाला इथे कुठला पॅटर्न दिसतो, खूप छान पॅटर्न दिसतो आहे. जर तुम्ही ओळखला तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा. इथे जर तुम्ही बघाल ना मित्रांनो, खूप छान पद्धतीत तुम्हाला ना कप अँड हँडलचा एक मस्तपैकी पॅटर्न दिसतोय तुम्हाला. मी तुम्हाला लाईन चार्टमध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आला लक्षात? हा एक छान कप झाला आणि हा हँडल तयार झाला. आणि हँडलचा जर ब्रेकआउट होतो ना मित्रांनो, जवळजवळ निफ्टीमध्ये आपल्याला 26,600 ते 27,500 आपल्याला एक मस्त अपमूव्ह भेटेल. कधी भेटेल, काय भेटेल ते आपण नंतर बघूया. आपण पुन्हा बँक निफ्टी बघूया. मी का बोललो आहे की मार्केट तयार आहे एका मोठ्या मूव्हसाठी. इथे बघा, इथे काय झालं आहे, कप अँड हँडल तयार होऊन त्याचा ब्रेकआउटच्या लेवलला येतो एकदम. दिसतंय? हे विकली टाईम फ्रेम. डेलीमध्ये बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल बघा, डेलीमध्ये ऑलरेडी ऑल टाईम हाय निफ्टीने हे केलं आहे आणि त्याच्यानंतर तो कॉन्सॉलिडेट करतो आहे. दोघांपैकी फरक बघा, बँक निफ्टीने ऑल टाईम हायच्या इथे कॉन्सॉलिडेट करतो आणि निफ्टी ऑल टाईम हायच्या खाली कॉन्सॉलिडेट करतो. पण मजेची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो, हा जो रेजिस्टन्स एरिया ना 26,050, 26,100, इथे वारंवार धडक देतोय निफ्टी, आणि खूप चांगला सिग्नल आहे हा. खूप छान संकेत आहे. कारण काय होतं की खाली पडायला मार्केट जात नाही, किती अस्थिरता असली. हा जो आहे ना, हा आता एक मस्त आपल्याला एक सपोर्ट तयार झाला आहे. खूप की बोलतो ना, एक महत्त्वपूर्ण सपोर्ट, ज्याला आपण की लेवल सपोर्ट बोलतो, 25,700चा. हा हे करणं, राखणं निफ्टीला हे आहे. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट, कारण बघा एक लक्षात घ्या, ट्रेडिंग ॲनालिस्ट का आपण प्रॉबॅबिलिटीवर गोष्टी करतो. त्यामुळे दोन्ही प्रकारच्या ट्रेडसाठी किंवा कुठल्याही परिस्थितीसाठी आपण तयार असणं खूप गरजेचं आहे. हा जो आहे ना, येणाऱ्या काळात हा खूप महत्त्वाचा सपोर्ट असेल. अशी चुकून एखादी वाईट गोष्ट आली, ग्लोबल एखादं सेंटिमेंट काय बिघडलं, व्हॉटएव्हर काय झालं, तर 25,300 एक जबरदस्त सपोर्ट इथे आपल्याला दिसतो आहे. आणि हा खूप छान डिमांड एरिया आहे 25,700. त्यामुळे चार्ट असं दाखवतोय किंवा सेक्टर जे इतर आहेत तेही तुम्हाला मी दाखवेन, ते ओढून सांगतायत की मोठा ब्रेकआउट व्हायचा आहे. आणि ज्यावेळेस सगळे सेक्टर एकत्रितरित्या अशा पद्धतीत असतात ना मित्रांनो, तेव्हा लक्षात येतं की खूप मोठी मूव्ह येणार आहे. पण ही मूव्ह कशी कॅच करायची, कधी होईल हा ब्रेकआउट, आणि ब्रेकआउट नाही आला तर कॉन्सॉलिडेट अजून कुठपर्यंत होऊ शकतं, हे आपण सगळं समजून घेणार आहे. निफ्टीपासून आपण सुरुवात करतोय. निफ्टी तुम्हाला इथे बघा, विकलीमध्ये तुम्हाला एक छान दिसेल मस्तपैकी. इथे तुम्हाला कप आणि हँडल तयार झाला आहे. हा ब्रेकआउट म्हणजे ही लेवल पार करणं खूप गरजेचं आहे निफ्टीला. 26,100 पकडा ना, 26,100च्या वरती
निफ्टी खूप सुसाट जाईल. पहिला त्याचा ऑफकोर्स पहिला त्याचा टार्गेट हाच असणार आहे 26,250च्या आसपास, जो ऑल टाईम हाय आहे निफ्टीचा, आणि तो गेला तर तो 26,500पर्यंत जाण्याची शक्यता खूप दाट आहे कमीत कमीत. कारण कसं असतं माहिती आहे, कप अँड हँडलमध्ये पहिला जो टार्गेट असतो ना तो हा हँडल असतो मित्रांनो. ओके, हा पहिला हँडल हा जो लेवल आहे ना ही 500 ते 600 अंकाची, आणि खालची जर तुम्ही बघितलात ना, हा पूर्ण कप जर बघितला, जे दुसरं टार्गेट आहे ते आहे जवळजवळ 1200 ते 1300 पॉईंट्स आहे. ओके, सो खूप छान पॅटर्न इथे बनला आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे लक्षात येईल, बँक निफ्टी ऑलरेडी ऑल टाईम हायच्या वरती कॉन्सलेट करतो आहे. किती बघा, 1 2 3 4 जवळजवळ एक महिना. आणि जेव्हा एखादा असा बेस बनतो ना, ह्याला बेस बनवणं बोलतात. जेवढा हा बेस मजबूत असेल ना तेवढी मूव जबरदस्त असेल. सो येणाऱ्या काळात आपल्याला बँक निफ्टी आणि निफ्टीवरती खूप बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. खूप छान मूव इथे मिळण्याची शक्यता आहे. आता ह्याला कोणते सेक्टर, म्हणजे मार्केटमध्ये मूव येईल पण कुठले सेक्टर आहेत की ज्या मूवला पुढे नेतील, किंवा कुठले असे स्टॉक्स आहेत ते याला मदत करतील, तेही आपण बघूया. माफ करा. सो निफ्टी आय टी काय दाखवतोय बघा. निफ्टी आय टी आहे ना मित्रांनो, थोडंसं आपण त्याच्या अगोदर निफ्टी बँक निफ्टीचा RSI पण चेक करूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी का बोलतोय ते. विकलीमध्ये बघा 60च्या वरती तुम्हाला दिसतोय RSI, खालून वर जातोय 60च्या वरती निफ्टीचा. आणि डे टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही बघितलात सेम तसंच आहे, 60 क्रॉस करून तो तिथे कॉन्सोलेट करतोय, आणि त्यानंतर जो ब्रेकआउट असेल ना तो आणि पुन्हा तुम्ही इथे बघा एक ओव्हरबॉट दिसतोय तुम्हाला 18 सप्टेंबरला, पुन्हा इथे ओव्हरबॉट झालेला दिसला. हे वारंवार ओव्हरबॉट होणं आणि पुन्हा वर जाणं ना हे स्ट्रेन दाखवतोय मित्रांनो. सो निफ्टी डे टाईम फ्रेममध्ये आणि विकली टाईम फ्रेममध्ये दोन्ही टाईम फ्रेममध्ये अबाव 60 आहे. बँक निफ्टी जर बघाल तेही तुम्हाला सेम दिसेल. बघा डे टाईम फ्रेममध्ये सुद्धा तो 60च्या वर आहे. किती आहे तर तो 67 आहे. ओके, छान बुलिश मुवमेंटमध्ये दिसतोय. विकलीमध्ये सेम तुम्हाला दिसेल 67 सेम आहे. आणि ही जर तुम्ही प्राइस ॲक्शन विकलीची बघितलात ना, मस्तपैकी 2 शूटिंग स्टार दिसले, त्याच्यानंतर एक मस्त डोजी दिसला, आणि त्या डोजीची हाय ब्रेक करून बँक निफ्टीची कॅन्डल सस्टेन करत आहे. खूप जबरदस्त हा पॅटर्न इथे दिसतोय मित्रांनो. सो येणाऱ्या काळात मला वाटतं की निफ्टीला बँक निफ्टीवरती घेऊन जाईल, खूप छान पद्धतीने घेऊन जाईल. आता आपण बाकीचे सेक्टर बघूया मित्रांनो. ओके, बाकीच्या सेक्टरमध्ये आपण सुरुवात आय टीपासून केली ना, तर आय टी विकली मला कॉन्सोलेट वाटतं, हा थोडा शांत दिसतोय. ओके, पण जर 37,160च्या वरती जर जातो ना तर एक चांगला ब्रेकआउट आपल्याला आय टीमध्ये पण दिसेल. ओके, सो आय टी आपल्या वॉचलिस्टमध्ये असून देत. ऑटोसुद्धा सेम हायवर जाऊन तो कॉन्सोलेट करतो आहे. ओके, सो वाट बघतो आहे कुठल्या तरी एका ट्रिगरची. ओके, सो इथे सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. निफ्टी फार्मा हा खूप छान वाटतो आहे, ज्या पद्धतीत बेस बनवला आहे ना मित्रांनो विकली टाईम फ्रेममध्ये. तुम्ही बघा खूप छान बेस बनवला, आणि जर इथे ब्रेकआउट येईल ना मार्केटमध्ये तर मला वाटतं निफ्टी फार्मा खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण हा हे नाही आहे कधीपासूनचा बेस तयार करतो बघ, एप्रिल 25. आणि जर आपण इथे बघितलं ना तर तुमच्या लक्षात येईल 24पासून आता 26 एज झालं, जवळजवळ 2.5 वर्षाचा कालावधी आहे. फार्मा कॉन्सोलेट करतो एका रेंजमध्ये, आणि विचार करा जर ही रेंज जर ब्रेक झाली तर केवढी छान मूव आपल्याला फार्मा सेक्टरमध्ये दिसेल. सो फार्मा सेक्टरमधले असे कुठले स्टॉक्स आहेत तुम्हाला वाटतात की जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि या मूवला खूप वर घेऊन जातील, कमेंटमध्ये नक्की लिहा. ओके, काय होतं ह्याने ना आपला अभ्यास होतो की आपण जेव्हा लिहितो कमेंट करतो तेव्हा आणि बॅक टेस्ट करतो ना, तेव्हा आपल्या डोक्यात ते स्टॉक बसतात, सिस्टममध्ये आपोआप बसतात. नंतर पहिले डोक्यात बसणं गरजेचं आहे. सो तुम्हाला निफ्टी फार्मामधले कुठले स्टॉक वाटतात की जे मूवला वरती घेऊन जातील. त्याच्यानंतर अजून एक सेक्टर आहे की ते जबरदस्त चाललं आहे, ते म्हणजे निफ्टी ऑइल अँड गॅस. मित्रांनो हे माझ्या रडारवरती आहेत, तुम्ही जर बघितलात माझ्या वॉचलिस्टमध्ये मी हे ठेवलं आहे. इथे ऑलरेडी ब्रेकआउट झालेलं आहे. ओके, सो ह्यातले कुठले स्टॉक्स आहेत जे आपल्याला वरती जाताना दिसतील. आपण मागचे कित्येक दिवस बघतो ना, रिलायन्स बघा ना, तुम्ही इथे मजा बघा. पुन्हा सांगतो मी ह्या पूर्ण सेशनमध्ये ज्या स्टॉकबद्दल बोलतो, ज्या इंडेक्सबद्दल बोलतो, तो फक्त माझा पर्सनल व्ह्यू सांगतो आहे, कुठली बाय अँड सेलचं रिकमेंडेशन नाही. सो मार्केटमध्ये जोखीम खूप असते. कुठलाही डिसिजन घेण्याअगोदर तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी पहिलं कन्सल्ट करा. ओके, सो ऑइल अँड गॅसचं इथे मूवमेंट बघा तुम्ही,
ही मुवमेंट तुम्हाला कधीपासून दिसते? ही मुवमेंट सप्टेंबर 25 पासून दिसते. म्हणजे मार्केट किती गोता खात होता बघा. पण त्याच वेळेस ह्या सेक्टरमधला रिलायन्स काय करत होता तो बघा. आपण जरासं एक एक्झाम्पल खातीर बघूया, उदाहरणादाखल रिलायन्स इंडस्ट्री फक्त आपण चेक करूया. ओके, सो रिलायन्स पण तुम्हाला सेम दिसेल बघा. कधी आहे? सप्टेंबर 25 पासून रिलायन्स मस्त वर गेला आहे. किती वर गेला आहे बघा. इथून जवळजवळ 12% वर गेला आहे मित्रांनो. खूप छान मूव दिली आहे रिलायन्स सारख्या स्टॉकने. त्याचं कारण असं ना की त्याचा जो सेक्टर आहे ना तोच वरती आहे, तोच मस्त बुलिश मूवमध्ये आहे. ओके, सो निफ्टी ऑइल गॅस सेक्टरमधले तुम्हाला कुठले स्टॉक वाटतात जे ह्या रॅलीमध्ये पार्टिसिपेट करू शकतात? स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स कुठचे आहेत ना, लीडर्स कोण आहेत ते जरा प्लीज कमेंट्समध्ये लिहा. त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक दिसेल निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर. खूप जबरदस्त मूव तुम्हाला इथे दिसेल. सेम विकली पण तुम्हाला कप अँड हँडल दिसेल. डेलीमध्ये काय दिसतंय बघा, लक्षात येईल. ओके, ब्रेकआउटचे एकदम कगारवर आहेत. खूप सुंदर ब्रेकआउट असेल. सो हा सुद्धा माझ्या वॉचलिस्टमध्ये असेल बघा. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर हे 3 सेक्टर रडारवर असतील. निफ्टी PEC पण बघा, PEC बँक हा जबरदस्त पॅटर्न झाला. हा डे कॅन्डल दाखवतो आणि विकली बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल मी का PEC बद्दल बोलतोय. स्टेट मस्त तुम्हाला इथे दिसेल. फॉलिंग ट्रेड लाईनचा इथे तुम्हाला ब्रेकआउट दिसेल. त्याच्यानंतर मस्त बेस तयार केला, त्याच्यानंतर वरती चालला आणि एक चांगला बुलिश ट्रेंड मला इथे निफ्टी PEC बँकेत दिसतोय. आणि याचं रिफ्लेक्शन तुम्हाला हवं असेल तर इथे बघा. कुठला स्टॉक आहे? कॅनरा बँक बघा मित्रांनो. सेम दिसतंय तुम्हाला. हा फ्लॅग आहे विकली टाइम फ्रेममध्ये आणि त्याच्यानंतरची मूव बघा. दिसतोय तुम्हाला फ्लॅग? हा बघा, मस्त पुलिश फ्लॅगचा ब्रेकआउट होता. दिसतोय तुम्हाला? खूप सुंदर ब्रेकआउट झाला. सो का इथे ब्रेकआउट दिसतोय तर ते सेक्टरच वरती आहे. ते सेक्टरच PEC बँकेचं वरती आहे. सो ज्यावेळेस आपण एखादा स्टॉक निवडतो ना मित्रांनो, सोबत तो स्टॉक कुठल्या सेक्टरमध्ये ते सेक्टर पण चेक करा. कारण सेक्टरच वर असेल ना तो बरोबर त्या स्टॉक्सला वर घेऊन जाणार आहे. सो म्हणून मी इथे काय करतोय, तुम्हाला सेक्टरचं पण ॲनालाइज करून दाखवतो. सो PEC सेक्टर्स खूप जबरदस्त आहे. किती मूव इथे होती बघा. 5790, आपण 5700 पकडूया. ते 7700, बापरे, जवळजवळ 1000 पॉईंटची रॅली होती. ओके, अपेक्षित होती PEC बँकेत ॲज पर दिस. ह्याला आपण एक पॅटर्न बोलू शकतो. ओके, तो 1000 पॉईंट म्हणजे किती झाले? 7700वरून 8700 परत जायचं म्हणजे केवढी मोठी, अजून 300 अंकाची मूव आपल्याला ह्या PEC सेक्टरमध्ये मिनिमम दिसते. बाकी आहे असं दिसतंय. ओके, त्यानंतर PEC स्टॉक बघा. ओके, विकलीमध्ये बघा तुम्हाला सेम दिसतो. छान कॉन्सोलेट करतोय. जरा ब्रेकआउट झाला तर खूप सुंदर ब्रेकआउट इथे पण येईल. पण PEC बँक माझ्या याच्यावरती असतील. कुठले असतील ते मी तुम्हाला इथे दाखवतो. ओके, माझ्या रडारवरती की जे मला वाटतात की हे मार्केटच्या तेजीला वरती घेऊन जातील. तर एक आहे फार्मा, दुसरा ऑइल अँड गॅस, तिसरा इन्फ्रास्ट्रक्चर आणि चौथा आहे PEC बँक आहे. आता 5वा चेक करूया रिअलिटी काय दिसतोय. सो रिअलिटीमध्ये पण मला दिसतं पण एवढा खास वाटत नाही म्हणून मी तो काढून टाकतोय. ओके, सो 4 सेक्टरवरती माझी बारीक नजर असेल. आपण अजून एक बघूया, चेक करूया. मेटल बघूया. ओके, निफ्टी मेटल इंडेक्स. ओके, सो निफ्टी मेटल इंडेक्समध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला मित्रांनो. विकलीमध्ये असं दिसतंय की नाही ते थोडीशी नफा वसुली मला दिसते. पण मी ह्या सेक्टरपासून पण थोडंसं लांब राहील. सो हे 4च सेक्टर मी निवडलेत. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि निफ्टी PEC बँक. हे 4 सेक्टर माझ्या वॉचलिस्टवर असतील. प्रत्येक दिवशी मी बघत जाईन की कुठलं सेक्टर हे चालतं आहे आणि मग त्यातले जे लीडर स्टॉक असतात, जे चांगले गुणवत्तापूर्ण स्टॉक असतील ते मी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती त्याचं ॲनालिसिस टाकत जाईल. आणि म्हणून जर तुम्ही टेलिग्राम चॅनल आमचं जे मोफत आहे, जिथे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट भेटतो, ते जर जॉईन केलं नसेल तर आजच करा मित्रांनो. खूप छान फायदा होतो. म्हणजे तुमच्या लक्षात नसेल इथे बघा, हे आमचं चॅनल आहे. ओके, अशा नावाचे खूप चॅनल्स आहेत पण चेक करा की अश्वमेध स्टॉक मार्केट अकॅडमी नावाने येते. ओके, इथे तुमच्या लक्षात येईल बघा काय केलं आहे ते, काय पाठवलं जातं. एकतर आपली मुलं कसे पैसा कमवतात हे बघा दिसतंय तुम्हाला.
सो असे लाईव्ह मार्केटमध्ये ॲनालिसिस केलं जातं की निफ्टी टाईम फ्रेममध्ये 50 EMAच्या वर सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जरा सपोर्ट टिकला तर पुढील 200 ते 300 अंकाची घसरण दिसू शकते. मात्र जर 70चा सपोर्ट राखण्यात निफ्टी यशस्वी झाला तर मात्र पुन्हा निफ्टी 25,870 ते 26,000 पर्यंत वेगाने झेप घेईल. हे कधी लिहिलं आहे? शुक्रवारी सकाळी 10:48 आणि त्यानंतर काय झालं आहे बघा. त्यानंतर काय झालं आहे बघा तुम्ही मित्रांनो, दिसलं तुम्हाला? एका वेगळ्या स्पीडने परत तो जसं सांगितलं 870 930 पर्यंत गेला. आणि असं नाही की नुसतं ॲनालिसिस गेलं होतं. आमच्या विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे ना, तिथे तुम्हाला तो ट्रेड पण विद्यार्थ्यांनी घेतलेला दिसेल. कुठे बघा, हे बघा, दिसतोय तुम्हाला? वारंवार पैसा कमवला मुलांनी सकाळीच. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा गॅपडाऊन झाला होता ना, मार्केटमध्ये जेव्हा सकाळी 100 अंकाचा गॅपडाऊन झाला होता, सकाळी 9:18 58,000चा सी विद्यार्थ्यांनी घेतला होता आणि निफ्टीचा 25,060 आणि सर्वामध्ये तिन्ही सगळे टार्गेट अचीव झाले. परत मार्केट खाली येत होतं, बिहारचे इलेक्शनचे निवडणूक होते, परत आम्ही रिएंट्री घेतली, परत पैसा मस्त भेटला त्याच्यात. आणि त्याच्यानंतर दुपारी 2:32 काय झालं तुम्ही बघा मित्रांनो. दुपारी 2:32 निफ्टी कुठे होता? खाली खाली खाली. आणि त्यांनी डेचा जो लो होता, त्या दिवसाचा लो, तोही तोडायचा प्रयत्न केला. पण आम्ही ठाम होतो की निफ्टी 50 EMAला सपोर्ट घेतो आणि इथून वरचीच मूवमेंट भेटेल. आणि म्हणून आम्ही काय केलं होतं मित्रांनो, आम्ही 2 ट्रेड घेतले होते. एक घेतला होता आम्ही निफ्टी 25,950चा, ओके, सॉरी, हा BTST ट्रेड आहे. इथे आम्ही घेतला होता 2:32 25,750 रुपयाचा, 145 ते 150च्या मध्ये. आणि तो जवळजवळ 230 रुपये झाला मित्रांनो. आणि किती अवघ्या 5 मिनिटात तुम्ही बघा, हे बघा, दिसतंय तुम्हाला? 2:32 म्हणजे इथे आम्ही हा ट्रेड घेतला होता, इथे, ओके. आणि ही मूव कधी आली बघा? 3 वाजता. म्हणजे अवघ्या अर्ध्या तासामध्ये सगळे टार्गेट हिट्स, सगळे टार्गेट अचीव झाले. सो इथे लक्षात येईल तुम्हाला, निफ्टीचा घेतला होता 185 ते 150च्या मध्ये, छान त्याचं टार्गेट भेटलं. आणि मिड कॅप निफ्टी एक घेतला होता. दोन्हीनी जबरदस्त पैसा दिला. म्हणजे किती पैसा दिला बघा, हा पैसा त्याने एवढा दिला मित्रांनो, बघा. म्हणजे निफ्टीमध्ये 6,300 रुपये भेटले आणि मिड कॅप निफ्टीमध्ये 7,000 रुपये भेटले अवघ्या अर्ध्या तासात. आणि हे जे ॲनालिसिस असतं ना मित्रांनो, हे मल्टिपल टाईम फ्रेममध्ये ॲनालिसिस केलं जातं. तुम्हाला जर खरोखरच तुम्ही पैसे कमवण्याबद्दल सिरियस असाल आणि तुम्हाला साध्या सोप्या भाषेत जर मार्केट शिकायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये सपोर्ट असेल ना, तर मित्रांनो तुम्ही खरोखरच अश्वमेधचा कोर्स जो आहे ना, तो जॉईन करा. आणि आता तर तुम्ही जर बघितलात ना मित्रांनो, अश्वमेधमध्ये आम्ही अजून एक गोष्ट सुरू केली आहे, ती म्हणजे मंथली. तुम्ही मंथलीसुद्धा सबस्क्रिप्शन घेऊ शकता. हे बघा, मंथली सबस्क्रिप्शन हे तुम्ही घेतलात ना, 1 महिना तुम्ही चेक करा की तुमची ट्रेडिंगची जी लेवल आहे ती वाढते की नाही, तुमच्या ज्ञानामध्ये प्रॉपर भर पडते की नाही, तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी, ॲक्च्युअल गोष्टी ज्या मार्केटला गरज आहे. म्हणजे मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात नेमकी कधी करावी, इंट्राडे ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यावी, स्विंग ट्रेडिंग करताना नेमका ट्रेड घेताना काय बघायचं असतं, हे ज्या ॲक्च्युअल गरजेच्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना, तर तुम्हाला अश्वमेधसारखा कोर्स नाही मित्रांनो. खूप छान कोर्स आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला सपोर्ट भेटतो. हे सगळे जे आमचे प्रीमियम ग्रुप्स आहेत तिथे तुम्हाला फ्रीमध्ये हे असतं, कॉम्प्लिमेंटरी असते सगळे तुमचे हे ॲडमिशन ॲक्सेस. सो खूप छान तुम्ही हे करू शकता, ओके. सो ज्याला वाटतं त्याने करा. पण खूप एक लक्षात घ्या, मार्केटमध्ये जो पैसा आहे ना, तो कुठेच नाही मित्रांनो. फक्त त्यासाठी थोडासा अभ्यास, थोडासा सराव आणि एक चांगला मेंटर तुमच्यासोबत असला पाहिजे. जर तुम्ही संयमाने नियोजनबद्ध काम कराल ना मित्रांनो, पैसा एवढा प्रचंड आहे की बस रे बस. मग तुम्ही बोला सर इतर लोक का नाही कमवत. मित्रांनो काय होतं आहे, यूट्यूब सोशल मीडियाच्या माध्यमातून एवढं नॉलेज असतं ना, कुठलं नेमकं नॉलेज घ्यावं तेच कळत नाही आहे. आणि मग आपली संभ्रमावस्था सुरू होते, द्वंद्व सुरू होतं की हे करू की ते करू, हा सेटअप लावू की तो सेटअप लावू. आमच्याकडे इंट्राडेसाठी एकच सेटअप दिला आहे 8 तेराचा. स्विंग ट्रेडिंगसाठी एकच आहे 8 13 50. त्याचे टाईम फ्रेम फिक्स आहेत. सो त्याच्यावरतीच कंटिन्यू काम करायला दिलं जातं की हा सेटअप वापरायचा आहे. तिथेच बघा तुम्ही कुठलाही ट्रेड घेताना एंट्री लिहा की काय एंट्री घेतले, एक्झिट करताना सुद्धा काय एक्झिट घेतले.
हे सगळं एक व्यावसायिक पद्धतीने काम केलं जातं, पण कळतही नाही की आपण कधी मास्टरी करतो आहे. सो माझी विनंती एकच आहे की जास्तीत जास्त जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल मार्केटमध्ये तर त्यासाठी स्टडी मस्ट आहे. आणि असं नाही की तुम्ही नोकरी धंद्याला आहात किंवा बिझनेस काम करता, तुम्हाला वेळ नसतो म्हणून तुम्ही पैसा कमवू शकत नाही. तुम्ही संध्याकाळी कमोडिटी मार्केटमध्ये काम करू शकता, इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा काम करू शकता. एक लक्षात घ्या, इथे धोका किती आहे, इथे जोखीम किती आहे तर ते तुम्ही ठरवता. उदाहरणतः काय तर तुम्हाला इथे लक्षात आलं असेल, एक मिनिट इथे तुम्हाला दाखवतो, सॉरी इथे एक छोटी गोष्ट दाखवतो. लोक बोलतात ना की अरे यार मार्केटमध्ये खूप रिस्क असते, हे असते ते असते. इथे बघा ना मित्रांनो किती रिस्क आहे. आपण समजा इथे एक ट्रेड घेतला, हा बघा 25,750चा, 145 ते 150, आपण समजू 150ला आपण एंट्री घेतो, 123 अंकाचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे किती आहे, आपण जर 20 अंक ॲव्हरेज पकडला तर 20 अंक म्हणजे 1500 रुपयाचा आपला फक्त लॉस असतो जो आपण ठरवतो. पण प्रॉफिट किती झाला आहे, 7,500. सो प्रॉपर स्टॉप लॉस जर आपण फॉलो केला ना मित्रांनो तर मार्केटसारखा दुसरा स्रोत असूच शकत नाही पैसा कमवायचा. दुसरं हे बघा, आता आम्ही ओव्हरनाईट ट्रेड घेतला, कुठला, BTS ट्रेड 25,950चा. किती आहे, 197 ते 200मध्ये. टार्गेट स्टॉप लॉस किती आहे, 85, म्हणजे अवघ्या 10-15 अंकाचा स्टॉप लॉस, म्हणजे 1,500, 750 ते 1,000 रुपयाचा फक्त स्टॉप लॉस आहे. स्टॉप लॉस आम्ही छोटा ठेवतो आणि टार्गेट आमचं मोठं असतं. माफ करा, थोडीशी तब्येत 19-20 आहे. सो सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे की मार्केटमध्ये पैसा खूप छान भेटेल, फक्त तुमचा काम करण्याची पद्धत काय, तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा सराव किती आहे, ह्यावर सगळं असतं. आणि खूप बरं वाटतं मित्रांनो, आमची मुलं ज्या पद्धतीत पैसा कमवतात ना, खूप छान वाटतं. तुम्ही जर इथे बघाल हे सगळे त्यांचे प्रॉफिटच आहेत. हा बघा नाव नितीन मुन आहेत, यांनी कधी जॉईन केलं आहे, 2 महिने झाले असेल. एकाच लॉटमध्ये त्याचा 9,000 रुपयाचा प्रॉफिट आहे. दिसतोय तुम्हाला, खूप आहेत असे. ओके. सो आणि हे तुम्ही हातातला कामधंदा सांभाळूनही करू शकता. जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करता, जर तुम्ही पोर्टफोलिओसाठी स्टॉकमध्ये ट्रेडिंग करतायत, खूप छान काम करता येण्यासारखं आहे. फक्त थोडासा अभ्यास, थोडासा सिरियसनेस, एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या. माफ करा. सो ह्या स्टॉकवरती आपल्याला सेक्टरवरती लक्ष ठेवायचं आहे. 4 सेक्टर पुन्हा रिपीट करतो मी. एक आहे तुमचा निफ्टी फार्मा, एक आहे निफ्टी ऑइल अँड गॅस, तिसरा आहे निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर आणि चौथा निफ्टी PSO. मागच्या आठवड्यात एकाने खूप मस्त हे टाकली होती, माफ करा, खूप मस्त त्यांनी पोस्ट टाकली होती. एक आम्ही स्टॉक घेऊन चाललो होतो, असाच आपला एक लाईव्ह सेशन मागच्या आठवड्याचं होतं. तुम्ही जर रेग्युलर असाल तर तुमच्या लक्षात येईल. सो तिथे आम्ही एका स्टॉकबद्दल बोललो होतो आणि तो स्टॉक बरोबर सोमवारी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 10% वरती गेला होता मित्रांनो. एवढं सटीक ॲनालिसिस आमची टीम करत असते. खूप छान वाटतं असं काम करायला. आणि लोकांचे जेव्हा असे बघा प्रॉफिट बघा ना मुलांचे 9,000, 8,000, 5,000 एका लॉटमध्ये, एक लॉट, 2 लॉट दिसतंय तुम्हाला. सो खूप छान बरं वाटतं. हे बघा, ते मी तुम्हाला हे दाखवत होतो. हे बघा प्रॉफिट बघा ना, खूप बरं वाटतं. बघा जिओ, हे बघा, हे टेलिग्राम चॅनलवर असे मेसेज येतात की निफ्टी सपोर्ट घेतोय 50 ml, जास्त बेरिश मूड बनवू नका. ओके, अगदी अचूक सपोर्ट घेतला, 25,450च्या वर स्थिरवला. ओके. सो बघा रामायण आहे, L&T फायनान्स दिसतं तुम्हाला, सतीश सर ग्रेट प्रेडिक्शन, L&T फायनान्स. लास्ट वीक यू गिवन अबाउट स्टॉक. किती गेला असेल तुम्हाला माहिती आहे L&T फायनान्स मित्रांनो एका आठवड्यात? हा बघा, बघायचं आहे तुम्हाला L&T फायनान्स किती वर गेला आहे तो एका आठवड्यामध्ये. हा बघा, जवळजवळ 12% होता वरती, 12 ते 13%. खूप छान आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जर तुम्ही प्रॉपर अभ्यासाचा अर्थ काय,
खूप इंडिकेटरचा अभ्यास केला, खूप स्ट्रॅटेजी शिकली म्हणजे त्यात मास्टरी होत नाही मित्रांनो. एखादा सेटअप निवडा जो तुम्हाला कम्फर्टेबल वाटतो, त्यात वारंवार प्रॅक्टिस करा, रोज फक्त त्याचं बॅक टेस्ट करा. मग बघा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. तुमचं तुम्ही ठरवाल कुठल्या स्टॉकमध्ये पैसा बनणार आहे, कुठला स्टॉकवर जाणार आहे, कुठे नफा वसुली येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कालसुद्धा जर तुम्ही बघितलं टेलिग्राम चॅनलवरती मी क्लिअर कट दिलं होतं आहे बघा. सकाळीच जे 9 वाजता आमचे मेसेज असतात ते काय दिलं होतं बघा. हे बघा 10:39. हे बघा, सुप्रभात मित्रांनो. निफ्टीची सुरुवात 111 अंकाच्या गॅपडाऊन होत असली तरी मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करेल तेव्हा प्राइस ॲक्शन पाहून बँक निफ्टीच्या तसेच मुथ्थूट फायनान्स दिसतोय इथे. सकाळी 9:15 मी बोललो होतो की मुथ्थूट फायनान्सवरती, टोरंट फार्मावरती, या स्टॉकवरती, बँक निफ्टीवरती कॉन्सन्ट्रेट करा. मार्केटमध्ये भरले 111चा गॅपडाऊन झाला तरी घाबरू नका. आणि त्याच्यानंतर मुथ्थूट फायनान्सने काय केलं ते बघा मित्रांनो. त्यानंतर मुथ्थूट फायनान्सने काय केलं तुम्हीच बघा. मुथ्थूट फायनान्स जवळजवळ कालच्या दिवसभरात 10% वर होता. 10% वर होता. 10%चा अर्थ काय झाला. आणि हे प्रेडिक्शन किंवा हे ॲनालिसिस सकाळी 9:15 वाजता केलेलं होतं. सो मित्रांनो, म्हणून मी सांगतो जर तुम्हाला खरोखर तुम्ही सिरियस आहात की मार्केटमधून चांगलं काम करून आपल्याला चांगला सातत्यपूर्ण नफा कमवायचा आहे, तर हे अश्वमेध स्टॉक मार्केट अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल, आणि हे पूर्णतः मोफत आहे, इथे कुठलेही चार्जेस नाही आहेत. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आवर्जून हे करा. ओके, पुन्हा आपण आपल्या ह्याच्यावरती येऊया. सो हे काही सेक्टर्स आहेत जे माझ्या रडारवर आहेत. निफ्टी फार्मा, निफ्टी ऑइल अँड गॅस, निफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर, निफ्टी PSU. आता तुम्ही फक्त एक छोटासा होमवर्क करा. ह्या 4 स्टॉकपैकी कुठले स्टॉक तुम्हाला वाटतात की ह्याच्यामध्ये तेजी होऊ शकेल, हे जबरदस्त एक मोठी झेप घेऊ शकेल, तुम्ही प्लीज कमेंट्समध्ये त्याचं नाव टाका. मित्रांनो, मॅजिक बघा. जर तुम्ही थोडीशी मेहनत करता, कमेंट्समध्ये लिहिता, तुमचा माइंडसेट काय होतं ते बघा. आणि हा मार्केट जो आहे ना पूर्णतः माइंडसेटचा गेम आहे. इथे तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी कमी आणि मेंटल कॅपॅसिटी खूप जास्त लागते. आणि म्हणून हा एकदा होमवर्क करून बघा. कमेंट्समध्ये लिहा कुठचे स्टॉक तुम्हाला वाटतात, माफ करा, मला कुठले स्टॉक वाटतात की जे खूप छान काम करतील, तर ते सांगतो. निफ्टी फार्मामध्ये मला टोरंट फार्मावरती माझं जास्त नजर आहे. ओके, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ऑफकोर्स रिलायन्स तर आहेच. पुन्हा सांगतो की हे स्टॉक बाय सेलचे रिकमेंडेशन नाही. मी फक्त उदाहरण खातर बोलतो आहे. ओके, बँकिंगमध्ये PSU बँकमध्ये माझं लक्ष कॅनरा बँकेवरती आहे. ओके, भारती एअरटेल एक मला ऑल टाईम हे आहे, माझा हाय आहे. NBSCमध्ये माझं BSEवर लक्ष आहे. BSEवर माझं का लक्ष आहे ते तुमच्या इथे लक्षात येईल चार्टवरनं. चांगला मला बुलिश फ्लॅग अँड पोलचा मला इथे ब्रेकआउट दिसतो मित्रांनो. मी वाट बघतोय 3040च्या वरती तो कधी क्रॉस होतोय. एक जबरदस्त अपमूव आणि खूप वेगाने अपमूव मला इथे भेटेल असं मला वाटतं. पुन्हा सांगतो, तुम्ही जर स्टॉक निवडत असाल तर तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटचा पहिला सल्ला घ्या. सो BSE माझ्या रडारवर आहे, कॅनरा बँक माझ्या रडारवर आहे, एशियन पेंट आहे, मुथूट तर होताच. ओके, सो हे काही स्टॉक्स आणि सेक्टर आहेत, हे मार्केटला नक्की पुढे घेऊन जातील. मित्रांनो, खूप बरं वाटतं आपल्या सामान्य कुटुंबातली मुलं जेव्हा पैसा कमवतात ना मित्रांनो, तेव्हा वाटतं की यस, आपण जे करतोय ना ते खरोखरच लोकांच्या फायद्याचं होतं आणि लोक त्यातून एक चांगला पैसा कमवत आहेत मित्रांनो. हे जेव्हा प्रॉफिटचे स्क्रीनशॉट जेव्हा बघतो ना, तेव्हा खूप मनाला आनंद होतो. माझी इच्छा आहे तुम्ही प्रत्येकाने मार्केटमध्ये या, मार्केट शिका, सराव करा, चांगल्या मेंटॉरच्या मदतीने सुरुवात करा आणि बक्कळ पैसा मिळवा. हे मार्केट तुमच्याचसाठी आहे. आणि काही अडचण असेल तर घाटकोर ऑफिसला भेट द्या, मला फोन करा. ओके, पण ही संधी सोडू नका, कारण ही संधी मित्रांनो खूप दिवसाने आले. किती दिवसाने आले बघा जरा. निफ्टीमध्ये तुम्हाला दिसेल बघा ना, जवळजवळ ऑक्टोबर 25 ते नोव्हेंबर 25, 1 वर्षानंतर आता कुठे मार्केट एक मोठी झेप यायला जाते. 1 वर्षात खूप साऱ्या ट्रेडर्सने खूप काही सहन केलं आहे, पण आता ती वेळ आली आहे, ती मुवमेंट, ती आर्थिक सुबत्ता कॅच करण्याची. आणि म्हणून आता तुम्ही ही वेळ मिस करू नका. हीच योग्य वेळ आहे.
चांगला अभ्यास करा, चांगला सराव करा, चांगला पैसा मिळवा. हा जो आत्ताच आम्ही सुरू केली आहे मंथली सबस्क्रिप्शन, त्याचा फायदा घ्या. ह्याच्या बाबतीत अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ऑफिसला फोन करा. आणि आपल्याकडे खूप छान स्कीम आहेत, म्हणजे इयरली मंथलीच्या तर आहेच, पण त्यासोबत ह्यासुद्धा स्कीम आहेत की जिथे गुरुकुलसारखी स्कीम आहे, जिथे तुम्हाला तुमची भरलेली संपूर्ण 100% फी रिटर्न भेटते, 100% फी रिटर्न भेटते. तिची माहिती घ्या. स्टायपेंडची स्कीम आहे की जिथे तुम्हाला शिकता शिकता दर महिन्याला फिक्स स्टायपेंड भेटतो, ती समजून घ्या. सो ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतं की मला ह्या स्कीममध्ये काम करायचं आहे, ह्या योजनेअंतर्गत मला मेंबरशिप घ्यायची, तुम्ही नक्की घ्या. आमच्या घाटकोपरचा ऑफिसचा ॲड्रेस आहे, फोन नंबर आहेत, आवर्जून फोन करा. चांगलं काम करा आणि प्रचंड पैसा मिळवा आणि तुमची सगळी स्वप्न मित्रांनो साकार करा. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवूया. धन्यवाद. थँक्यू.